गोंदियाचे पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी आज जिल्हा नियोजन समितीचा आढावा घेत आगामी वर्षाच्या विकास कामांचे नियोजन केले। मात्र या बैठकीत खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे आणि आमदार विनोद अग्रवाल यांनी विविध मुद्द्यांवरून प्रशासनाचे लक्ष वेधत सभागृह दणाणून सोडले आहे। जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत गोंदिया भंडारा लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी विकास कामात होणाऱ्या अनियमिततेचा मुद्दा उपस्थित केला। मागण्या पूर्ण करण्यासाठी त्यांनी मंचावरून उठून थेट जमिनीवर बसत आंदोलन केले। दुसरीकडे आमदार विनोद अग्रवाल यांनी वन्यजीवांच्या हल्ल्यातील मृतांना मदत मिळवून देण्याची मागणी केली। तसेच गोंदिया जिल्ह्यात धान खरेदीची क्षमता असूनही कमी खरेदी झाल्याबद्दल संताप व्यक्त करत पणन विभागाचे अधिकारी संस्था चालकांना लुबाडत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय। कोट्यवधी रुपयांचे चुकारे अडकल्याने शेतकरी अडचणीत असल्याचेही त्यांनी पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले। पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी गेल्या आर्थिक वर्षातील खर्चाचा आणि आगामी 2026-27च्या प्रारूप आराखड्याचा आढावा घेतला। या बैठकीत झालेल्या निर्णयांची अधिकारी किती प्रभावीपणे अंमलबजावणी करतात हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे। DPDC म्हणजे हा जिल्ह्याचा श्वास राहतो आपल्या सर्वांनाच माहिती आहे आणि खरं म्हणजे प्रारूप आराखडा हा 2026 आणि 27 त्यांना मान्यता देणे, कारण की इथून आता जे आमची महाराष्ट्र लेवलवर सन्माननीय अजितदादा हे याचा आढावा घेणार आहे, म्हणून ही मीटिंग आज घेणं फार आवश्यक होती आणि 5-6 दिवसाच्या आत हे सर्व आराखडा मान्यता दिलेले आहे, हा आपल्याला वर सबमिट करावं लागतं। सर, आमदारांनी देखील काही या ठिकाणी महत्त्वाचे प्रश्न ठेवलेले होते, काय त्यावर तोडगा निघालेला आहे? आमदार साहेब, खासदार साहेब यांचं विविध प्रश्न होते, काही भरपूर जिल्ह्यात सारखे प्रश्न राहतात, काही त्या जिल्ह्यात पुरते मर्यादित प्रश्न राहतात। त्या प्रश्नांचे उत्तरं आपण तिथे व्यवस्थित त्या अधिकाऱ्यांकडून घेतलेले आहे। काहीचं समाधान झालं नसेल तर ते आपण लेखीमध्ये अनुपालनमध्ये पुढच्या वेळेस त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय आपण। आणि मागण्या हा लोकप्रतिनिधी करतात तर नेहमीच जनहिताच्या मागण्या राहतात, म्हणजे त्याच्यावर गांभीर्यपूर्ण लक्ष देण्याचं काम म्हणजे DPC मार्फत करणार। खासदार साहेब देखील जमिनीवर बसले होते, काय नेमकं त्यांची अशी अडचण झाली होती त्या ठिकाणी? त्यांचं त्या निधीच्या संदर्भात थोडंसं गैरसमज होतं, म्हणजे काय आम्ही ते केलं तिथे गैरसमज आणि 1-2 मिनिटातच ते परत येऊन बसले। ही जिल्हा नियोजन समितीची मीटिंग होती आणि या मीटिंगमध्ये जिल्ह्यासाठी निर्णायक असे डेव्हलपमेंटसाठी जे निर्णय असतात ते घेतले जातात। आम्ही सुचवलेल्या कामाला निधी अजूनपर्यंत 2 वर्षापासून दिलेला नव्हता, त्याकरता फक्त पालकमंत्री साहेबाचा, मंत्री महोदयांचा शब्द पाहिजे होता आणि त्यांनी शब्द दिला की यावेळेस आम्ही सुचवलेल्या म्हणजे विरोधी पक्षाच्या खासदारांनी सुचवलेल्या कामाला ते मान्यता देतील असं त्यांनी शब्द दिला। कुठले असे कामं होते त्या ठिकाणी? सगळेच डेव्हलपमेंटचे कामं, भंडारा जिल्ह्यात, गोंदिया जिल्ह्याच्या डेव्हलपमेंटचे। खाली बसायचं नेमकं काय कारण होतं? त्यांच्याकडून शब्द घ्यायचा होता, कारण की हे जिल्हा नियोजन समितीची मीटिंग होती, जिल्ह्याच्या डेव्हलपमेंटची होती आणि विरोधी पक्षाच्या खासदारांना सुचवलेले कामं हे जनहिताचेच होते, लोकांचेच होते आणि डेव्हलपमेंटचेच होते आणि त्यांना समजा ते कामं ग्राह्य धरले नाही तर मग काही ना काही करावं लागेल। आपली बात मान्य नाही होती तर पुढची भूमिका काय राहते? आज आपली काही नाही, आंदोलन करतो आम्ही। आज रिअप्रोप्रिएशनसाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती आणि निश्चितच मोठ्या प्रमाणात काही निधी खर्चित असल्यामुळे त्याचं रिअप्रोप्रिएशन करून दुसऱ्या हेडमध्ये ते खर्च करण्यासंदर्भात आज चर्चा झाली। अनेक बाकी छोट्या मोठ्या विषयांवरती चर्चा झाली। ते जे आज ह्युमन ॲनिमल कॉन्फ्लिक्टचे जे केसेस आहेत, ज्या बिबट्यांचे किंवा वाघाचे जे शिकार झाले आहेत त्यांना कंपन्सेशन देण्याच्या संदर्भात असल्यावर डुकरांच्या हल्ल्यामुळे जे नुकसान झालं त्याचं कंपन्सेशन देण्याच्या संदर्भातलं विनोद अग्रवाल यांनी हा विषय मांडला। अनेक लोकांनी अनेक विषय मांडले, ते फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या संदर्भातले अनेक विषय होते, जे इरिगेशनचे कॅनल्स चाललेले आहेत त्यात अडथळे काढण्याचं काम फॉरेस्ट डिपार्टमेंट करतात, त्या संदर्भात राजकुमार मोडालेजींनी चर्चा केली। तर असं एक साध्यावादा संपूर्ण जिल्ह्याच्या विकासासंदर्भात आणि जे जे अडचणी येतात ज्या प्रशासकीय कामामध्ये तर त्या संदर्भात चर्चा करण्यात आली। DPDCचे जे रेग्युलर मुद्दे होते त्यांच्यावर चर्चा झालेली आहे। 26-27च्या येणारा बजेट असेल, आतापर्यंत जो 25-26चा बजेट होता त्यावर झालेला खर्च, या सर्व विषयावर चर्चा झाली। या व्यतिरिक्त प्रामुख्याने गोंदिया जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा आहे
आणि जवळपास 1.5 महिने 2 महिने झाले या शेतकऱ्यांनी धान विकलेलं आहे, परंतु त्यांना चुकारे मिळाले नाही आणि त्वरित त्यांना चुकारे मिळावे ही मागणी या ठिकाणी मी केलेली आहे. आणि आता 2 दिवसात आम्ही स्वतः माननीय वित्तमंत्री महोदयासोबत भेटणार आहोत आणि लवकरात लवकर धानाचे चुकारे मिळावे ही आमची प्रमुख मागणी होती. दुसरी मागणी अशी होती की आपल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये जे आपल्याला मार्केटिंगकडून उद्दिष्ट प्राप्त होते, केंद्र सरकारने 1 करोड क्विंटलची खरेदीला मान्यता दिलेली आहे, उद्दिष्ट दिलेलं आहे. परंतु जाणून बुजून जे मार्केटिंग आपले राज्याचे अधिकारी आहेत ते आम्हाला 2 लाख 4 लाख 5 लाख असे फार कमी प्रमाणात उद्दिष्ट देत आहेत आणि त्यामुळे एक कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचा यांचा सर्व डाव आहे आणि याच्यामध्ये सर्व लोकांचे हात ओले होत आहेत. तो सुद्धा विषय मी मांडलेला आहे. आणि तिसरा विषय असा की आपल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आज जीवांमुळे आज शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे, जीवितहानी होत आहे आणि जे अनेक लोक गंभीर जखमी होत आहेत, अशा लोकांना 5 लाख रुपयाची मदत वन विभागाने केली पाहिजे. हा शासनाचा GR आहे. तरी पण या सर्व शासन निर्णयाला डावलून आज त्यांना कोणत्याही प्रकारची मदत दिली जात नाही आणि असे जेवढेही प्रकरण असतील ते सर्व प्रकरण निकाली काढले पाहिजे. आणि आतापर्यंत ज्या अशा प्रकरणामध्ये जे अधिकारी वन विभागाचे ज्यांनी हे प्रकरण नाकारले असेल त्यांच्यावर कारवाई करावी अशा प्रकारचा ठरावसुद्धा आजच्या सभेमध्ये झालेला आहे. आणि या व्यतिरिक्त आपला जो पांगडी आहे वन विभागामध्ये त्या ठिकाणी दर रविवारी गोंदियाचे आणि आजूबाजूचे जवळपास 5,000च्या वर पर्यटक त्या ठिकाणी जातात आणि तो स्थळ आज निसर्गाने नटलेला आहे. आणि त्या ठिकाणी वन विभागाचा जो पार्क आहे त्यामध्ये अजून चांगल्या सुविधा निर्माण करून त्याला व्यवस्थित करून सर्व प्रकारच्या सुविधा त्या पार्कमधून मिळतील अशा प्रकारचा एक सर्व सुविधायुक्त पार्क निर्माण करण्याकरता सुद्धा मागणी मी केलेली आहे. या व्यतिरिक्त अनेक जे रोज आपल्या दैनंदिन अनेक ज्या घडामोडी घडतात आणि त्यामध्ये जे विषय येत असतात त्याचप्रमाणे सर्वात मोठा विषय आहे लाडक्या बहिणींचा. आज लाडक्या बहिणींचा ज्यांनी जे प्रश्न विचारले होते ते अवघड होते. त्यामध्ये साधारणतः होय किंवा नाही असं लिहायचं होतं. त्यामध्ये अनेक चुका झालेल्या आहेत आणि अनेक आमच्या लाडक्या भगिनी आज लाडकी बहीण योजनेपासून वंचित आहेत. याकरता सुद्धा आम्ही CM साहेबांना भेटणार आहोत सर्व आमदार मिळून आणि लाडक्या बहिणीचा प्रश्न लवकरात लवकर सुटवण्याकरता सुद्धा आजच्या सभागृहामध्ये चर्चा झाली. प्रतिनिधी राधाकिसन चुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया.